माध्यमातून ते खत पिकांना पुरवायचं काम केलं जातं. साधं उदाहरण जर मी तुम्हाला सांगतो, बघा, तुम्ही शेतकरी आहात, शेती करता आणि तुम्ही सकाळी शेतामध्ये लवकर उठून गेलाय आणि दुपारपर्यंत राब काम केलंय शेतामध्ये, ठीक आहे, राबलाय तुम्ही आणि दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला भूक लागल्या आणि तुम्ही घरी जेवायला गेलाय. होतंय का असं? हॅलो, जाताय ना शेतामध्ये? नाही साहेब, आम्ही जातोय, आमचा गडी जातोय, ते गडी आहे ते बघून घेऊ दे, असं काही नाही ना? ठीक आहे, एक कॉमन उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सकाळी गेलाय, दिवसभर काम केलंय, दुपारी तुमच्या घरी आलाय आणि तुम्हाला जेवायचंय, भूक लागला भरपूर आणि तुम्ही घरामध्ये आलाय, तर घरातले सुद्धा अचानक तुम्हाला न सांगता तुमचा फोन लागला नाही, त्यांनी इतर ठिकाणी कार्यक्रम निघाला आणि तिकडे गेले आणि गडबडीत घरी स्वयंपाक बनायचं राहील. भाकरीच्या बुट्टीत जाऊन तुम्ही बघताय, एक सुद्धा भाकरीचा चतकोर नाहीये. भाताच्या बघूला तुम्ही बघताय, भाताचा एक कण नाहीये. जेवायचं आहे, भूक लागल्या, करणार काय? हॉटेल पण जवळपास एक पण नाहीये. पण कोपऱ्यामध्ये एक ज्वारीच पोतं ठेवलंय, एक तांदळाचं पोतं ठेवलंय. काय दिसतंय? घरामध्ये जेवणाचं ताट नाही, खायला अन्न नाहीये, पण कोपऱ्यामध्ये ज्वारीच पोतं ठेवलंय. ठीक आहे, आता भाकरी शिजवलेली नाही म्हणून आपण एक मुठभर ज्वारी त्या पोत्यातलं काढून ताटामध्ये घेऊन आपण कच्ची ज्वारी खातो का? कच्चा गहू आपण खातो का? कच्चा तांदूळ आपण खातो का? का नाही खात? भाकरी तर ज्वारीचीच खातो ना, चपाती तर आपण गव्हाचीच खातो ना, मग ज्वारी का नाही खात? मग गहू का नाही खात? मग तांदूळ का नाही खात आपण? नाही साहेब, आतापर्यंत खाल्लं नाही पण आज खाऊन बघणार, असं कोणाचं आहे काय मत? हॅलो, असं कोणाचं मत आहे का? का खात नाही आपण? कारण आपल्या हाताची कॅपॅसिटी नाही की आपण कच्चं अन्न पचवू शकू. म्हणून आपण काय करतो, ज्वारीची भाकरी बनवायला काय करतो, ते जाऊन गिरणीमध्ये दळतो, पीठ करून घरी आणतो. आणल्यानंतर पण लगेच भाकरी बनत नाही, त्याला मळायला लागतं, त्याची भाकरी बनवावी लागते, पुन्हा ते तळ्यात भाजावी लागते, मग आपण ते खाऊ शकतोय. असंच होत आहे का? भाकरी अशीच बनते का? तर जसं आपण डायरेक्ट ज्वारी खाऊ शकत नाही, त्या ज्वारीची भाकरी बनवून आपण खातो, तसं शेतामध्ये जे टाकलेली खतं असतात ते पिकं डायरेक्ट खाऊ शकत नाही. ते खत पण पिकांच्या मुळाकडे जात नाही, पिकांची मुळं सुद्धा खताकडे येत नाही. तर त्या खतांचं विघटन करून त्याची भाकरी बनवून पिकाला पुरवायचं काम कोण करत असेल तर ते जीवाणू करतात. लक्षात आलं का? पिकं डायरेक्ट खतं खाऊ शकत नाही, जसं आपण डायरेक्ट ज्वारी खाऊ शकत नाही. ज्वारीची जशी भाकरी बनवावी लागते तशी खतांची भाकरी बनवायचं काम जीवाणू करतात. मग ते भाकरीचे प्रकार वेगवेगळे असतात, ते जीवाणूचं काम आहे, ते जीवाणू ते सोडून देतो. बरं, जीवाणू असतात का? असतात, ही गोष्ट मान्य करताय? फक्त आपल्या डोळ्यांना दिसत, ते दुर्बिणीनं बघावं लागतात, फार सूक्ष्म असतात. म्हणजे एका सुईच्या टोकावरती 1000 जीवाणू सहज गप्पा मारत बसू शकतील, एवढे लहान असतात, साध्या डोळ्यांना दिसत नाही. पण त्याचं अस्तित्व असतं का? 100% त्याचं अस्तित्व आहे, त्याच्याशिवाय काही शक्य नाही. रस्त्याच्या कडेला एखादं जनावर किंवा एखादं प्राणी वरून पडतो बघा, आणि ते असं वडून शेतात कडेला टाकलं जातं आणि 8 दिवसांना तुम्ही बघताय तर ते तिथं गायब असते. होते का असं कधी? मग त्या प्राण्याला, त्याच्या बॉडीला डिकंपोज करायचं काम कोणी केलं? जीवाणूने केलं. ह्या जमिनीला द्यायचं काम कोण करत असेल तर ते जीवाणू करतो, आणि जीवाणूमुळे जमिनीचं अस्तित्व अबाधित आहे आज पण. लक्षात येतंय? ओके. आणि हे जीवाणू असतील तर हे खत पिकाला लागू होतात. हे जर जीवाणू नसतील तर तुम्ही इतर खताच्या गोळ्या जरी ठेवल्याच्या बाजूला किंवा खतामध्ये जर तुम्ही झाड लावलं तरी सुद्धा ते झाड मोठं होऊ शकत नाही. मुद्दा लक्षात येतोय का? ज्वारीच्या जीवाणूंची संख्या फार मोठी होती. 1 ग्रॅम मातीमध्ये 10 कोटी जीवाणू सापडायचे. किती? 1 ग्रॅम मातीमध्ये 10 कोटी जीवाणू सापडायचे. आज हे प्रमाण 20 लाखावरती आले. हॅलो, 10 कोटी आणि 20 लाख ह्याच्यामध्ये अंतर किती आहे? 9 कोटी 80 लाखाचं अंतर आहे. एवढे जीवाणू कमी झाले आपल्या शेतामधले. पूर्वी 10 कोटी जीवाणू जे काम करायचं ते काम करायचं होते, आता कोणावर आल्या? 20 लाख जीवाणूंच्या वरती आल्या. कामाचं लोड वाढणार का नाही वाढणार?
बरं, त्यांनी ओव्हर टाइम जरी त्या जीवाणूने केलं तरी 40 लाख जीवाणूच काम करतील, 60 लाख जीवाणूच काम करतील, 1 कोटी जीवाणूच काम करतील. राहिलेल्या 9 कोटी जीवाणूच काम कोण करणार? नाही करू शकत. मग ते अन्नद्रव्य अन्न घटक तिथंच पडून राहतात आणि त्या राहिलेल्या पडून राहिलेल्या अन्न घटकांचं मग वेगळे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात. 10 कोटी जीवाणूने काम केल्यानंतर जे पिकाचं पोट भरणार होतं ते पिकाचं पोट भरत नाही. कारण का? ते अन्नद्रव्य पडू नये, खतं पडू नये, पण ते आपटे करू शकत नाही, ते उचलू शकत नाही. त्याची भाकरी बनवणारे जीवाणू जमिनीमध्ये कमी आहेत. लक्षात येतंय का? जीवाणूची संख्या वाढली पाहिजे तर खत आपटे करायचे प्रोसेस सुद्धा प्रमाण सुद्धा वाढणार आहे आणि मग पिकं आपले अजून भरमसाठ एकदम देखणी हिरवीगार येऊ शकतात. वाचवण्याचा कार्यक्रम तर सोडाच, मारण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज शेणखत आपण वर्षानुवर्ष दिलेलं नाही. कीटकनाशकामध्ये मोठ्या अळी आपण मारतो, डोळ्यांना न दिसणाऱ्या कितीतरी अळ्या मरत असतील. जीवाणू पाहिजेत का? जीवाणू महत्वाचे आहेत का? हॅलो, लक्षात आलं का? जीवाणूचं महत्व. भाकरी करायचं कोण काम करते तर जीवाणू करतात. जीवाणू जमिनीत असतील तर तुम्ही टाकलेली खतं सगळी 100% लागू होणार. जीवाणू नसतील तर तुमची खतं लागू होणार नाहीत. खतं लागू होणार नाही. जीवाणू पाहिजे. भाकरी बनवणारी यंत्रणा जमिनीमध्ये पाहिजे. किती टक्के लागू होतात? 10% लागू होतात. राहिलेलं 90%चं काय? प्रश्न पडणार ना तुम्हाला? ठीक आहे, घाबरू नका, उत्तर देतो मी तुम्हाला. राहिलेलं 90% कुठे जातात? 30% आपण हवेतून ज्याला खतं फेकतो, आपण त्या खतातनं